नमस्कार प्रेक्षको, सी न्यूज पुणे वृत्तदर्शनमध्ये आपलं स्वागत. पुण्यातील सिम्बॉयसिस या आंतरराष्ट्रीय मान्यताप्राप्त शैक्षणिक संस्थेच्या वतीनं स्किल डेव्हलपमेंट हा विषय आता मोठ्या प्रमाणामध्ये जागतिक गरज ओळखून सुरू करण्यात आला आहे. त्याचा पदवीदान समारंभ AICTEचे अध्यक्ष TG सीतारामन यांच्या उपस्थितीत आणि फोर्स मोटर्सचे व्यवस्थापकीय संचालक श्री अभय फिरोदिया, डॉक्टर शांबा मुजुमदार यांच्या विशेष उपस्थितीने तो चांगला झाला. जाणून घेऊया स्किल्स युनिव्हर्सिटी. सिम्बॉयसिस स्किल अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटीच्या कुलपती डॉक्टर स्वाती मुजुमदार यांनी कौशल्य विद्यापीठाच्या स्थापनेमागील उद्देश यावेळेला सांगितला. उद्योगासाठी कुशल रोजगारक्षम तरुण तयार करण्याचे ध्येय हे संस्थेचे स्पष्ट उद्दिष्ट आहे. अभियांत्रिकी, व्यवस्थापन, डेटा सायन्स, ब्युटी वेलनेस, आर्किटेक्चरल, न्यूट्रिशन आणि इतर क्षेत्रातील 984 विद्यार्थ्यांना यावेळेला पदवी प्रमाणपत्र देताना त्यांना अतिशय आनंद झाला. विद्यापीठातील विद्यार्थ्यांना उत्कृष्ट व्यवसायाच्या संधी मिळाल्या पाहिजेत याकरता 32 लाख इतकं एका व्यक्तीला पॅकेज मिळण्याची शक्यताही निर्माण झाली असे त्यांनी सांगितले. Imparted skills along with knowledge and made you industry ready, equipped you so that you can embark on a successful career. Congratulations to each one of you and your parents. Sir, I'm happy to share with you that this Skill University model is indeed unique to our country, where we offer 70% focus on learning by doing or practical training. We also provide yearly internships to our students so that they know what the workplace is like right from the first year. Each graduating student typically puts in 10 to 12 months of work experience in the form of internships before they graduate. But at the same time, we need more and more employable youth. And there is no person other than Abhay Firodia who must have realized this. When a graduate enters into any company has to spend a lot on training him. The needs of that university. You will be destitute. Money does not make a man happy. That's clear. But lack of money will make him destitute. That is also clear. So you have to create wealth, you have to be productive, you have to create prosperity, which is shared by all. The fourth thing he said is Vanijya. The only philosopher, guide in the spiritual tradition, in the world's history, who spoke, do business, Vanijya, trade, your surplus that you produce, sell it and make a profit, use it for something good. Today is not just the culmination of your years of hard work. You heard all three of them speaking, Dr. Mujumdar, Swati Mujumdar, and also Dr. Firodia, give you lots of advice, saying that you know what you should be doing, what you should not be doing. So you have equipped, particularly you are lucky actually, I should tell you, when compared to our time, when we were studying about 20, 25, 30 years back, you are very lucky. You have the state-of-the-art facilities and also the concept of skilling being brought and nurtured at this institute very clearly shows that NIRFS given the first rank to you in the first time itself when National Institute of Ranking Framework is given. A big applause to the institute. अहो उठा ना, ऑफिसला नाही का जायचं? अगं मला आज फ्रेशच वाटत नाही, काही करायची इच्छाच नाही. अहो मग तुम्ही आजपासूनच न्यू युनायटेड फार्मसीचे गुड मॉर्निंग चूर्ण घेणं सुरू करा. अपचन, मलावरोध, बद्धकोष्ठ, आम्लपित्त आणि पोटाच्या तक्रारींवर खात्रीशीर आयुर्वेदिक उपाय. गुड मॉर्निंग चूर्ण. 35 वर्षांपासून सगळ्यांच्या पसंतीचे गुड मॉर्निंग चूर्ण औषधांच्या प्रत्येक दुकानात मिळते.
आयुर्वेदिक वैद्यांनी तयार केलेली न्यू युनायटेड फार्मसीची शास्त्रशुद्ध निर्मल सुगंधी उटणी. केशर उठणे, म्हैसुरे चंदन, मराठी मोगरा, शाही गुलाब, दिलखुश, पारंपरिक उठणे आणि युनायटेड निर्मल सुगंधी अभ्यंग तेल म्हणजेच दिवाळी. सर्व स्टोअर्स मध्ये उपलब्ध. निर्मल सुगंधी उठणे. प्रेक्षको, आपल्याला पॉकेट मनी हा जाणत्या वयामध्ये दिला जातो, पण त्या पॉकेट मनीतून काही बचत करून आपण आपल्या भविष्याची सोय देखील करू शकतो. पॉकेट मनीपासून समृद्धी, लाख मोलाची गोष्ट या कार्यक्रमाचं आयोजन कोथरूड व्यासपीठाच्या वतीनं म्हणजेच श्याम देशपांडे यांनी आयोजित केलं होतं. यावेळेला बँकेचे सर्वहा विद्याधर अनासकर आणि त्याचबरोबर रत्ना दहिवलकर यांनी सूत्रसंचालन केलं आणि या कार्यक्रमाला डॉक्टर पराग काळकर देखील उपस्थित होते, जे पुणे विद्यापीठाचे अतिशय शास्त्रज्ञ, अभ्यासपूर्वक काम करणारं व्यक्तिमत्व. जाणून घेऊयात पॉकेट मनीची गोष्ट. या कार्यक्रमाच्या मागची भूमिका रचना रानडे यांनी स्पष्ट केली आणि गुंतवणूकदार शेअर बाजार, म्युच्युअल फंड आदी ठिकाणी गुंतवणूक करावी असाही सल्ला त्यावेळेला देण्यात आला. 18 ते 25 वयोगटातील कॉलेजमध्ये जाणाऱ्या मुलांचा आर्थिक निर्देशांक कसा आहे, म्हणजे आपण फिनान्शियल इंडेक्स हे ठरवण्यासाठी आम्ही सर्व्हे केला आणि कॉलेजमधल्या मुलांना मिळणाऱ्या पॉकेट मनीमधून त्यांनी काही पैसे सेव्ह करून जेव्हा ते कॉलेज जीवनातून बाहेर पडतील तेव्हा त्यांचं स्वतःचं असं एक छोटं फंड तयार व्हावा आणि मुलं आपापल्या पायावर उभी राहावीत ही यामागची कल्पना आहे. आणि आम्हाला सांगायला आनंद होतो की आर्थिक स्वावलंबन हे 18 ते 25 वयोगटातील मुलांमध्ये बऱ्यापैकी आम्हाला सर्वेमधून दिसून आलेलं आहे. आज आम्ही हा फिनान्शियल इंडेक्सचा जो सर्वे आम्ही कोथरूडमधल्या जवळपास 25 कॉलेजेसमध्ये केलेला आहे त्याचं आम्ही प्रकाशन करणार आहोत. या कार्यक्रमाला चार्टर्ड अकाउंटंट रचना रानडे, तसंच पराग काळकर जे प्रकुलकुल आहेत आपल्या सावित्रीबाई फुले विद्यापीठाचे ते येणार आहेत आणि महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह बँकेचे अध्यक्ष विद्याधरजी अनासकर येणार आहेत. या सगळ्या गोष्टींचा फायदा विद्यार्थ्यांच्या पैशाला एक चांगला मार्ग दाखवण्यातला आहे. आयुर्वेदिक वैद्यांनी तयार केलेली न्यू युनायटेड फार्मसीची शास्त्रशुद्ध निर्मल सुगंधी उटणी. केशर उठणे, म्हैसुरे चंदन, मराठी मोगरा, शाही गुलाब, दिलखुश, पारंपरिक उठणे आणि युनायटेड निर्मल सुगंधी अभ्यंग तेल म्हणजेच दिवाळी. सर्व स्टोअर्स मध्ये उपलब्ध. निर्मल सुगंधी उठणे. बहुचर्चित स्वारगेट मेट्रो सुरू झाली. शिवाजीनगर न्यायालयापासून स्वारगेटपर्यंत ही मेट्रो काल धावली आणि त्याचबरोबर कात्रज ते स्वारगेट हा मार्ग तयार करण्याकरता कात्रज येथे ही रेल्वे पोचणार, त्याची भूमिपूजा स्वारगेटच्या स्थानकावरती काल करण्यात आली. त्याचबरोबर 11,200 कोटी रुपयाच्या विकास निधींचं लोकार्पणही यावेळेला करण्यात आलं. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री, 2 उपमुख्यमंत्री, मुरलीधर मोहोळ आदी मान्यवर उपस्थित होते.
नमस्कार प्रेक्षको, सी न्यूज पुणे वृत्तदर्शनमध्ये आपलं स्वागत. पुणे शहराच्या 32 किलोमीटर मेट्रोचं जाळं आता जवळजवळ पूर्णत्वाच्या मार्गावरती येऊन ठेपत चाललेलं आहे. पिंपरी चिंचवड पासून सुरू होणारं मेट्रोचं हे जाळं आता कात्रजच्या बोगद्यापर्यंत जाणार आहे. त्याचबरोबर रामवाडी ते वनाज ही देखील मेट्रो सक्षमतेनं चालू आहे. हळूहळू मार्ग वाढत आहेत. त्याचबरोबर आता हडपसर याचा देखील विचार सुरू झालेला आहे आणि पुण्याच्या उत्तर भागामध्ये म्हणजेच आळंदी आणि देहूपर्यंत ही मेट्रो घेऊन जाण्याचा एक सर्वे देखील प्रशासन करत आहे. पुणेकरांना वाहतुकीच्या समस्यातनं मुक्तता मिळेल का, हा महत्त्वाचा प्रश्न. पाहत रहा सी न्यूज पुणे वृत्तदर्शन.